विद्यार्थी मित्रांनो, TY BComच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा दिनांक 12 ऑक्टोबर म्हणजे आजपासून सुरुवात झालेल्या आहेत. तर या परीक्षेला जाण्यापूर्वी आपण प्लॅनिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी श्रमामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील, त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तर अकाउंटन्सी हा एक प्रॅक्टिकल विषय आहे. त्यानंतर बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क हा लॉचा विषय आहे, कायद्याचा विषय आहे आणि इतर थेअरी विषय आहेत. आज आपण अकाउंटन्सी आणि जो थेअरी पेपर आहे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, या दोघांचं नियोजन प्लॅनिंग कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी प्राध्यापक राकेश सुरम, मी आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. सगळ्यात पहिले टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे परीक्षेला एकूण 60 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यापैकी फक्त 50च प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. जास्त केले तर चालतील, पण 50 कमीत कमी आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत, म्हणजे सोडवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला वेळ दिलेला आहे परीक्षेसाठी 1 तासाचा, म्हणजे 60 मिनिटाचा. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 60 मिनिटे एवढा वेळ आपल्याला दिलेला आहे. याचा अर्थ 50 प्रश्न 50 मिनिटे, 50-50चा फॉर्म्युला या ठिकाणी आहे. 10 मिनिट आपण रिझर्व ठेवू, म्हणजे आपण एक्स्ट्रा ठेवू, कारण 10 मिनिट काही अवघड प्रॉब्लेम असतात, न्यूमेरिकल्स असतात, काही प्रश्न अशा पद्धतीने असतात, त्याला जास्त वेळ विचार करावा लागतो. 10 मिनिट आपण एक्स्ट्रामध्ये स्पेअरमध्ये आपण ठेवूया. त्यानंतर 50-50 फॉर्म्युला, याचा अर्थ 1 मिनिटाला 1 प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. 1 मिनिटाला 1 प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पुढे 10 मिनिट रिझर्व ठेवलेले आहेत. एक काम करायचं आपल्याला, प्रत्येक 20 मिनिटानंतर किती प्रश्न सोडवलेले आहेत, चेक द नंबर ऑफ क्वेश्चन्स आन्सर्ड. असं का? कारण जर अकाउंटन्सीचा पेपर असेल आणि काही त्या ठिकाणी न्यूमेरिकल्स असतील, म्हणजे प्रॉब्लेम दिलेले असतील, छोटे छोटे प्रॉब्लेम असतील, कॅल्क्युलेशनची गरज पडत असेल, तर तिथे वेळ जाण्याची शक्यता आहे. 60 मिनिटाचे आपण 3 भाग केलेले आहेत, म्हणजे दर 20 मिनिटाला आपले किती प्रश्न आपण अटेम्प्ट केलेले आहेत हे आपण पाहणं आवश्यक आहे. कमीत कमी 19 किंवा 18 प्रश्न आपले सोडून झालेले असले पाहिजे. पुढे जनरल इक्विपमेंट्स. आता ऑनलाईन जर तुम्ही पेपर देणार असाल तर तुमच्याकडे कोणकोणत्या वस्तू, इक्विपमेंट्स असायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, 2 बॉलपेन तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. त्यानंतर एक हातावरचं घड्याळ, रिस्ट वॉच, टाईम मॅनेजमेंटसाठी. म्हणजे आपण जरी ऑनलाईन पेपर देणार असेल तरी आपल्याकडे एक घड्याळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर एक रायटिंग पॅड किंवा नोटपॅड, रफ वर्क करण्यासाठी, रफ कॅल्क्युलेशन करण्यासाठी. कारण अकाउंटन्सीचा पेपर सोडवताना काही प्रश्न आपण जर स्किप केले असतील किंवा काही रफ कॅल्क्युलेशन करायचं असेल, डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन करायचं असेल, तर तुमच्याकडे नोटपॅड किंवा वही किंवा रायटिंग पॅड असणं आवश्यक आहे. अकाउंटन्सीच्या पेपरला कॅल्क्युलेटर अलाउड आहे, कॉस्टिंगच्या पेपरला, टॅक्सेशनच्या पेपरला कॅल्क्युलेटर अलाउड आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेटर सोबत ठेवा. मोठ्या कॅसिओचं, सिटीझनचं मोठं कॅल्क्युलेटर सोबत ठेवा, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करता येईल. त्यानंतर तुमचं हॉल तिकीट तुमच्या सोबत असू द्या. हॉल तिकीट, कारण त्यावर तुमचा सीट नंबर तुम्हाला चेक करता येऊ शकेल. हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने टेक्निकल सपोर्ट, जर ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस काही अडचणी आल्या तर 12 टेक्निकल एक्सपर्ट्सची नावं आणि मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यापीठाच्या टेलिग्राम चॅनलवरती ते तुम्हाला पाहता येतील. हे सर्वांनी पाहणं आवश्यक आहे, लिहिणं आवश्यक आहे किंवा प्रिंट काढून ठेवणं आवश्यक आहे. कारण परीक्षेच्या दरम्यान जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर ते तुम्ही या टोल फ्री नंबरला किंवा त्यांच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून ते तुमची मदत करतील. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अजिबात गोंधळून जाऊ नका, कारण जेव्हा तुमची परीक्षा सुरू होईल तिथून पुढे 60 मिनिट तुम्हाला मिळणार आहेत. इक्विपमेंट्स फॉर द मोबाईल युजर्स. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मोबाईलवरती परीक्षा देणार असाल तर सगळ्यात महत्त्वाचा
तुमचा मोबाईल हा 100% चार्ज करून ठेवा. आदल्या दिवशी पण करा आणि सकाळी सुद्धा करून ठेवा. 10 वाजता परीक्षा असेल तर सकाळी 100% तुमचा मोबाईल चार्ज करून ठेवा. नंबर 2, कीप युअर मोबाईल ऑन सायलेंट मोड. विद्यार्थी मित्रांनो, सायलेंट मोडवरती मोबाईल ठेवा, व्हायब्रेशन मोडवर ठेवू नका. कारण या दरम्यान तुमच्या मित्राचा, नातेवाईकांचा जर या ठिकाणी फोन आला तर तुम्हाला डिस्टर्बन्स होऊ शकतो. म्हणून सायलेंटवर ठेवलं तर तुम्ही कॉल रिजेक्ट करू शकता. फ्री अप स्पेस इन द मोबाईल. तुमच्या मोबाईलमधला जास्तीत जास्त स्पेस तुम्ही फ्री करा. अननेसेसरी ॲप थोड्या दिवसासाठी अनइन्स्टॉल करा. जे फोटो किंवा व्हिडिओ किंवा व्हॉट्सॲपचे काही चॅट्स असतील ते तुम्ही काय करा, डिलीट करा. त्यानंतर चेक व्हॅलिडिटी ऑफ युअर डेटा. व्हॅलिडिटी म्हणजे काय? आज 12 तारीख आहे आणि तुमची परीक्षा 13 तारीख असेल. जर 13 तारखेला किंवा 14 तारखेला तुमच्या मोबाईलच्या डेटाची व्हॅलिडिटी संपणार असेल तर सगळ्यात पहिले ते रिचार्ज करा. कारण परीक्षेच्या दरम्यान तुमचा डेटा किंवा व्हॅलिडिटी संपता कामा नये. डोंट यूज द डेटा फॉर द अदर पर्पजेस ऑन द डेट ऑफ एक्झामिनेशन. ज्या दिवशी तुम्ही पेपर देणार आहात त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहू नका, जेणेकरून तुमचा डेटा तुम्ही वाचून ठेवा. इतर कारणांसाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी, पिक्चर पाहण्यासाठी तुमच्या मोबाईलचा डेटा खर्च करू नका. तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सॲपमध्ये एक स्टेटस ठेवा, इन एक्झाम नो कॉल्स प्लीज. म्हणजे या दरम्यान तुम्हाला तुमचे मित्र फोन करणार नाही. इक्विपमेंट्स फॉर द कॉम्प्युटर युजर्स. जर तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती पेपर देणार असाल तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आदल्या दिवशी डिस्क क्लीनअप हा एक ऑप्शन आहे. त्यामध्ये आपण कम्प्युटरमध्ये इंटरनेट वापरताना अनेक अननेसेसरी फाईल्स आपल्याकडे येत असतात. तर प्रोग्राम्समध्ये जा, ॲक्सेसरीजमध्ये जा, त्यामध्ये सिस्टीम टूल्स आहे. सिस्टीम टूल्समध्ये डिस्क क्लीनअप एक ऑप्शन आहे. सी ड्राईव्हचं सिलेक्शन करा आणि सगळे फाईल्स तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करा आणि डिलीटचं बटन दाबा. हे सर्व फाईल्स तुम्हाला कधीही लागणार नसतात. त्याच्यामुळे तुमच्या हार्ड डिस्कमधला जो डेटा आहे, स्पेस आहे, तो कमी होणार आहे. म्हणजे तुमच्या प्रोग्रामचं स्पीड वाढण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. चेक अवेलेबिलिटी ऑफ बॅकअप. तुम्ही कॉम्प्युटरवर पेपर देणार असाल तर तुमच्याकडे UPS किंवा इन्व्हर्टर आहे का हे पहा, चेक करा. नसेल तर लॅपटॉप इज बेटर. चेक द इंटरनेट कनेक्शन. तुमच्या कम्प्युटरला, लॅपटॉपला इंटरनेट कनेक्शन आहे का, आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसणार आहात त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी, रेंज आहे का हे तपासून घ्या. डूज अँड डोंट्स. काय करायचं आणि काय करायचं नाही. अकाउंटन्सीच्या पेपरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल सॉल्व थेअरी टाईप क्वेश्चन. त्यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल असे दोन्ही प्रश्न असतात. विद्यार्थी मित्रांनो, थेअरीचे प्रश्न अगोदर सोडवा म्हणजे जास्त वेळ जाणार नाही. देन सॉल्व द न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन. जर तुम्ही सलग सोडवणार असाल तर काहीही हरकत नाही. पण बरेच विद्यार्थी जर काही प्रॉब्लेम आले, कॅल्क्युलेशन्स असेल तर कॅल्क्युलेशनमध्ये 5-5 मिनटं घालवतील आणि त्या ठिकाणी त्यांचा वेळ लवकर संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या मुलांना कॅल्क्युलेशन्सला वेळ लागणार असेल त्या विद्यार्थ्यांनी थेअरीचे प्रश्न आधी सोडवा. न्यूमेरिकलचे जे प्रश्न आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत, ते नंतर सोडवा. नोट डाऊन द अनएन्सर्ड क्वेश्चन. काही अनएन्सर्ड क्वेश्चन असेल, सॉफ्टवेअरमध्ये ती सिस्टीम असेल तर खूपच छान. नसेल तर जे प्रश्न आपण उत्तरं दिलेले नाहीत, ज्या प्रश्नांचं एकही ऑप्शन आपण निवडलेलं नाही आहे, ते नंबर कृपया तुम्ही लिहून ठेवा. त्यानंतर कोणत्याही प्रकारची कॉपी या ठिकाणी करू नका. त्यामध्ये तुम्ही पुस्तकं वापरू नका. महाविद्यालयात दिलेले शिक्षकांचे नोट्स ऑनलाईन एक्झामच्या दरम्यान वापरू नये. कारण अशा वेळेस जर तुम्ही कॉपी करत असाल तर 100% तुमचा वेळ पाहण्यामध्ये जाऊ शकतो आणि तुम्ही निम्मेसुद्धा प्रश्न सोडवू शकतील का नाही याची शाश्वती मिळणार नाही. यामध्ये तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा आणि परीक्षेला सामोरे जा. डोंट सिट द टू फ्रेंड्स टुगेदर. दोन मित्र असं अजिबात प्लॅनिंग करू नका. दोन मित्र आपण एकत्र बसू आणि आपण प्रश्नपत्रिका सोडवू. कारण विद्यापीठाचे जे प्रश्न आहेत किंवा प्रश्नपत्रिका आहे त्यांच्या प्रश्नांचं क्रम म्हणजे क्वेश्चन्सचं सिरियलिटी जे आहे, अनुक्रमणिका आहे, ते शफल होण्याची शक्यता आहे. म्हणजे
दोन विद्यार्थी जर शेजारी शेजारी बसले तर याचा पहिला प्रश्न आणि दुसऱ्याचा पहिला प्रश्न हे वेगळे असण्याची 100% शक्यता आहे. आता ॲडव्हान्स अकाउंटिंग जर पेपर आपल्याला द्यायचा असेल तर ॲडव्हान्स अकाउंटिंगमध्ये लर्न रिलेटेड ॲक्ट्स, आता ॲडव्हान्स अकाउंटिंग असेल किंवा काही थेरी पेपर असतील तर त्याच्याशी संबंधित काही जे कायदे आहेत त्याच्यावरती मेमरी टेस्ट करण्यासाठी काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कधी पास झालेला आहे, मग तो कायदा 1949 साली पास झालेला आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. वहीमध्ये नोट डाऊन करा आणि पाठ करा सर्व फॉर्म्युले. उदाहरणार्थ आपण रेशो ॲनालिसिसमध्ये 20 फॉर्म्युले, इन्शुरन्स क्लेममध्ये इन्शुरन्स क्लेम कसा कॅल्क्युलेट करायचा, ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, हे फॉर्म्युले वहीमध्ये लिहून ठेवा आणि पाठांतर करा. म्हणजे तुम्हाला समजून घ्या, लक्षात घ्या. त्यानंतर अंडरस्टँड अँड लर्न द अकाउंटिंग टर्म्स. बरेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे तुमच्या नॉलेज टेस्टिंगवरती असणार आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटन्सीमध्ये यूज केले जाणारे टर्म्स किंवा डेफिनेशन हे माहिती असू द्या, त्याचा अर्थ समजून घ्या. आपण त्याचे उदाहरण पुढे पाहू. अंडरस्टँड अँड लर्न द ॲडजस्टमेंट. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे इफेक्ट समजून घ्या, माहिती असू द्या. कारण या ठिकाणी आता तुम्हाला ॲडजस्टमेंट पाठांतर करायचे नाही, तुम्हाला समजणं गरजेचे आहे. अंडरस्टँड अँड लर्न द प्रोव्हिजन्स. म्हणजे काही प्रोव्हिजन्स, तरतुदी, बँक फायनल अकाउंट असेल किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट असेल, त्याच्यातले तरतुदी तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. अंडरस्टँड अँड लर्न द फॉर्मॅट्स. आपल्या अकाउंटन्सीमध्ये फायनल अकाउंट्समध्ये फॉर्मॅट असतात, ते फॉर्मॅट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर शेड्यूल नंबर आहेत, जे आपण बँक फायनल अकाउंटमध्ये, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, त्याचे शेड्यूल नंबर, त्याचे हेडिंग्ज नंबर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या फायनल अकाउंटमध्ये आपण हेडिंग नंबर माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी किंवा थेरी विषयाच्या बाबतीत डेफिनेशन्स तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. आता अकाउंटन्सीच्या बाबतीत NPA म्हणजे काय, नॉन परफॉर्मिंग असेल, त्याचा डिटेल अर्थ तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. अनक्लेम डिव्हिडंड. विद्यार्थी मित्रांनो, हे MCQ आहे, या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवण्याला महत्त्व नाही आहे, इथे तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग फार महत्त्वाची आहे. बरेच प्रश्न कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे NPA म्हणजे काय, अनक्लेम डिव्हिडंड म्हणजे काय, बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस हे ॲडजस्टमेंटमध्ये आपण नेहमी पाहतो. त्यानंतर मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस शेड्यूल नंबर 7 मध्ये आपण बँक फायनल अकाउंटमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर ॲव्हरेज क्लॉज इन्शुरन्स क्लेममध्ये आपण शिकलेलो आहोत. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड किंवा अनएक्सपायर्ड डिस्काउंट, त्यानंतर टॅक्स डिडक्टेड ॲट शोज, हे सगळे अकाउंटमध्ये वापरले जाणारे नेहमीचे टर्मिनॉलॉजी आहेत. इतक्या वर्ष पाठीमागच्या वर्षापर्यंत आपण हे इफेक्ट्स आपण पाठांतर करत असतील असं करू नका. पाठांतर करण्यापेक्षा ते समजून घ्या, म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देता येईल. जर थेरीचे प्रश्न असतील, थेरीचे सब्जेक्ट असतील, मार्केटिंग असेल किंवा बिझनेस एंटरप्रेन्योरशिप असेल, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असेल, प्लॅनिंगचं डेफिनेशन काय, मॅनेजमेंटचं डेफिनेशन काय, हे डेफिनेशन्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जेणेकरून त्या डेफिनेशनवर अनुसरून काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता आहे, त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल. त्यानंतर वर्किंग कॅपिटल, TDS असे काही अकाउंटिंग टर्म्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट्स अँड इफेक्ट्स. आता ॲडजस्टमेंट आणि त्याचे इफेक्ट्स सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आपले बँक फायनल अकाउंट आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट आहे, त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आहेत, सिंगल एंट्रीमध्ये ॲडजस्टमेंट आहेत, त्याचे इफेक्ट्स तुम्हाला माहिती असणं, कारण त्याच्यावरती हमखास प्रश्न येऊ शकतात. आता रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड, कारण आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम सोडवायचं नाही आहे, कारण हे MCQ आहे. या ठिकाणी 15 आणि 20 मार्काचे प्रश्न आपण टाकू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स माहिती असणं आवश्यक आहे. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडचा ॲडजस्टमेंट, त्याचे दोन इफेक्ट काय होतात, म्हणजे आपण एक 13 नंबरमधून लेस करत असतो, त्यानंतर शेड्यूल नंबर 5 मध्ये लिहित असतो, म्हणजे इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्डमधून लेस करायचं, 5 नंबर करंट लायबिलिटीजमध्ये किंवा अदर लायबिलिटीजमध्ये लिहायचं. त्यानंतर
RDDची इफेक्ट काय आहे? RDD आपण शेड्यूल नंबर 9 मध्ये ॲडव्हान्सेसमधून वजा करतो. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसमध्ये 16 नंबरच्या खाली प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीजमध्ये आपण दोन गोष्टी लिहित असतो. एक म्हणजे RDD, नंबर 2 प्रोव्हिजन्स फॉर टॅक्सेशन. मग त्याचे इफेक्ट काय आहेत? प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचे इफेक्ट काय आहेत? प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आपण त्या 16 नंबरच्या हेडिंग खाली लिहित असतो प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीजमध्ये, आणि 5 नंबर अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये आपण त्या ठिकाणी लिहित असतो. डेप्रिसिएशनचे इफेक्ट कोणते असतात? अनयूज स्टेशनरी असेल तर त्याचे इफेक्ट कोणते? बिल्स फॉर कलेक्शन आपण कुठे लिहितो? शेड्यूल नंबर 12 कॉन्टिंजंट लायबिलिटीच्या खाली आपण बिल्स फॉर कलेक्शन लिहित असतो. असंच काही रिलेटेड ॲक्ट्स, जर तुम्ही BRFचा पेपर देणार असाल तर तुमचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी, तुमची मेमरी टेस्ट करण्यासाठी आपल्याला अकाउंटन्सीमध्ये BRFमध्ये बरेचसे कायद्यांचं नॉलेज आपल्याला पाहिजे. म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, बँकिंग कंपनीज ॲक्ट 1949 रेग्युलेशन ॲक्ट, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट कधी पास झालेला? 1960ला. त्यानंतर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अधिनियम 1961ला आपले झालेले आहेत. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट BRFमध्ये आहे 1881ला. द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. त्यानंतर द सेल ऑफ गुड्स ॲक्ट, माल विक्री कायदा 1930. भारतीय करार कायदा 1872. त्यानंतर द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, भागीदारी कायदा 1932. त्यानंतर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008. त्यानंतर पेटंट्स ॲक्ट 1970. कॉपीराईट ॲक्ट 1957. जॉग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999. असे कायदे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण ह्याच्यावर एखाद्या वेळेस चुकून एखादा मेमरी टेस्टिंगसाठी प्रश्न आला तर तेवढे 1 मार्क तुम्हाला मिळतील, हमखास मिळतील. त्यानंतर अंडरस्टँड अँड लर्न द प्रोव्हिजन्स. आता तरतुदी म्हणजे काय? मग तो कायद्याचा विषय असेल किंवा अकाउंटचा विषय असेल तर कायद्यातल्या तरतुदी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ स्टॅच्युटरी रिझर्व्ह, बँकिंग कंपनीच्या बाबतीत प्रत्येक बँकेला दरवर्षी झालेल्या नफ्याच्या 20% नफा हा स्टॅच्युटरी रिझर्व्हला, वैधानिक निधीला ट्रान्सफर करावा लागतो. त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर 25% दरवर्षी झालेल्या नफ्याच्या 25% रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करावे लागतात. त्यानंतर यांचे फॉर्म ए आणि फॉर्म बी बँकिंग कंपनीच्या फायनल अकाउंटसाठी वापरत असतात. मग फॉर्म ए बॅलन्स शीटसाठी, फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी. तसंच फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचं फायनल अकाउंट फॉर्म एन मध्ये आपण बनवतो. हे सगळे तरतुदी, कारण याच्यावरती काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स येण्याची दाट शक्यता आहे. अंडरस्टँड अँड लर्न द फॉर्मॅट. आता आपल्याला फॉर्मॅट दिलेले आहेत, म्हणजे बँक फायनल अकाउंटचा फॉर्मॅट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे, त्यामध्ये बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट सोडवत असेल त्याच्यामध्ये पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. हे सगळे फॉर्मॅट तुम्हाला माहिती असणं, त्याचा सिक्वेन्स माहिती असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज आणि असेट्स हे 2 भाग नाही आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जागेच्या अभावी मी डाव्या बाजूला लायबिलिटीज लिहिलेत, त्याच्या खाली आपल्याला असेट्स लिहायचे असतात. लायबिलिटीमध्ये 5 लायबिलिटीज आहेत: कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, डिपॉझिट्स, बॉरोइंग, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. असेट्समध्ये कॅश अँड बँक बॅलन्स, बॅलन्सेस विथ अदर बँक, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, इन्व्हेस्टमेंट, ॲडव्हान्सेस, फिक्स असेट, अदर असेट, कॉन्टिंजंट लायबिलिटी. त्यानंतर बिल्स फॉर कलेक्शन. हे 1 ते 12 बॅलन्स शीटची हेडिंग तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये 5 लायबिलिटी, त्यानंतर 12वा कॉन्टिंजंट लायबिलिटी, त्यानंतर 6 ते 11 हे आपले असेट्स आहेत. त्याचा सिक्वेन्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 13, 14, 15, 16. 13, 14 इन्कम आहे, 15, 16 एक्सपेंडिचर आहे. उदाहरणार्थ इंटरेस्ट अर्न, अदर इन्कम, इंटरेस्ट एक्सपेंडेड, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिन्युएन्सीज, यामध्ये 2 गोष्टी येत असतात, RDD आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. त्यानंतर आपण नफा काढत असतो, त्यामध्ये मागच्या वर्षाचा नफा आणि चालू वर्षाचा नफा, म्हणजे इन्कम मायनस एक्सपेंडिचर म्हणजे करंट इयरचा नफा. त्यामध्ये आपण ॲप्रोप्रिएशन्स म्हणजे तरतुदी करत असतो, त्यामध्ये आपण स्टॅच्युटरी रिझर्व्ह 20% ट्रान्सफर करत असतो. इतर काही रिझर्व्ह असतात, म्हणजे बिल्डिंग फंड असेल, त्यानंतर डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड असेल, असे अनेक प्रकारचे रिझर्व्ह आपण या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. आणि यात एक महत्त्वाचं आहे, इंटेरियम डिव्हिडंड, मध्यावधीचा लाभांश जर आपण डिक्लेअर केला असेल तर तो आपण ॲप्रोप्रिएशन तरतुदीमध्ये घेत असतो आणि राहिलेलं बॅलन्स आपण बॅलन्स शीटला पाठवतो. त्याच पद्धतीने कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट, त्याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याचे हेड, इंटरेस्टपासून तर नेट प्रॉफिटपर्यंत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.
इन्कम साईडला इन्कम्स पण दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी एक्सपेंडिचरला इंटरेस्ट, बँक चार्जेस हे फायनान्स एक्सपेन्सेस आहेत. सॅलरीज, कॉन्ट्रीब्युशन टू पी एफ, सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर, अटेंडन्स फीज ऑफ द मॅनेजिंग डायरेक्टर, हे सगळे कामगारांशी संबंधित आहेत. त्याला आपण एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस म्हणू शकतो. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, रेंट रेट्स अँड टॅक्सेस, पोस्टेज अँड टेलिग्राम, हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही शॉर्टकटमध्ये TRP टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट, T stands for traveling expenses, R stands for rent rates and taxes, P stands for postage and telegram. त्यानंतर पुढचे जे 10 ते 16 या ठिकाणी आयटम्स दिलेले आहेत. 10 मध्ये आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑडिट फीज, जनरल एक्सपेन्सेस. मी विद्यार्थ्यांना थोडक्यात नेहमी सांगत असतो, आता तुम्ही पेन घ्या आणि लिहून घ्या. हे 10 ते 16 नंबर कसे लक्षात ठेवायचे, ह्याचं पहिलं अक्षर घ्या आणि लिहून ठेवा. PAG पाजी, पुढं BD बिडी आणि LO म्हणजे लो, पाजी बिडी लो, पाजी बिडी लो. P म्हणजे काय, P म्हणजे काय, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. A म्हणजे ऑडिट फीज, पा. G जनरल एक्सपेन्सेस, पा जी. BD बॅड डेप्स, डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट, BD बॅड डेप्स अँड डेप्रिसिएशन. LO लो, लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड अदर आयटम्स. अशा पद्धतीने तुम्ही नेमॉनिक्स, याला आपण स्मृती सहाय्यक आपण असं म्हणू शकतो, तुम्ही हे फॉर्मॅट सिक्वेन्स लक्षात ठेवू शकता. प्रॉफिट अँड लॉस लक्षात घ्या. त्यानंतर बॅलन्स शीटचे हेडिंग पण आहेत 1 ते 11, 1 ते 11. असेट साईडला पण 11 आयटम आहेत, लायबिलिटी साईडला पण 11 आयटम आहेत. दोनही लक्षात घ्या. जर पूर्ण तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल, तर तुम्हाला आवश्यकता असेल तर कशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकतो याची थोडक्यात ट्रिक्स मी तुम्हाला वेगळ्या सेपरेट व्हिडिओमध्ये सांगू शकतो. तुम्ही तुमची रिक्वेस्ट पाठवा, मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करू शकतो. एक उदाहरण घेऊ, ॲडजस्टमेंट. व्हाट डू यू मीन बाय रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. जर असा प्रश्न आला, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांनो इथे पाठांतर करायला काही संधी नाही आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये समजून घेणं, अंडरस्टँडिंग होणं फार गरजेचं आहे. याचे 4 ऑप्शन आहेत, अनएक्सपायर्ड डिस्काउंट, अनएक्सपायर्ड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स आणि प्री रिसिव्ड इन्कम. आता समजून कसं घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, कोणताही विषय कधीही आयुष्यात पाठ करायचा नसतो. समजून घ्या, गेट इट अंडरस्टूड. समजून घ्या. कसं समजून घ्यायचं उदाहरण देतो मी तुम्हाला. या ठिकाणी ए बिल ऑफ ₹1 लाख इज डिस्काउंटेड विथ द बँक. बँकेमध्ये 1 लाखाचं बिल डिस्काउंट केलं. कधी, 1 जानेवारी 2020ला, 6 महिन्यासाठी आणि व्याजाचा दर होता 12%. 1 लाखाच्या 12% म्हणजे 12,000 रुपये एका वर्षासाठी. म्हणून 6 महिन्याचं डिस्काउंट झालेलं आहे 6,000 रुपये. आता हे 6,000 रुपये एका कस्टमरनी बँकेत बिल डिस्काउंट केलं म्हणजे बँकेचं 6,000 रुपये हे काय आहे, उत्पन्न आहे. दिस इज इन्कम ऑफ द बँक फॉर द पिरियड ऑफ 6 मंथ. हे बँकेचं उत्पन्न आहे, 6 महिन्याचं उत्पन्न आहे. दिस इज इन्कम ऑफ द बँक. मग 6 महिन्याचं उत्पन्न 1 जानेवारीपासून तर 30 जूनपर्यंत बँकेला 6 महिन्याचं 6,000 रुपये उत्पन्न मिळालेलं आहे. त्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, इथे मार्चला वर्ष संपतं. 3 महिन्याचं 3,000 रुपये हे चालू वर्षाचं उत्पन्न आहे. पुढचे 3,000 रुपये हे पुढच्या वर्षाचं उत्पन्न आहे. त्याला आपण प्री रिसिव्ड इंटरेस्ट असं म्हणतो. या ठिकाणी प्री रिसिव्ड इन्कम आहे, परंतु इथे स्पेसिफिक एक प्रश्न दिलेला आहे, ऑप्शन दिलेला आहे अनएक्सपायर्ड, म्हणजे 3 महिने संपलेले आहेत, आणखी 3 महिने आपले संपलेले नाहीत. आज 31 मार्च आहे. आज आपण बँकेचं बॅलन्स शीट क्लोज करतोय. 3 महिन्याचं उत्पन्न आपलं झालेलं आहे. पुढील 3 महिन्याचं उत्पन्न हे आपलं काय आहे, पुढील 3 महिन्याचं जे उत्पन्न आहे हे अजून मिळालेलं नाही. प्रत्यक्षात पैसे मिळाले पण ते आपलं उत्पन्न झालेलं नाही. त्याला आपण अनएक्सपायर्ड डिस्काउंट असं म्हणू शकतो. अशा पद्धतीने सर्व कन्सेप्ट तुम्ही अभ्यासा. तुम्हाला काही कन्सेप्ट अवघड वाटले तर माझ्यापर्यंत कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा आणि मला सांगा. मी सर्व कन्सेप्ट तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.
परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना माझ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.